ओम साईराम सर्वांना. तर आज व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे की माझ्या अहोंना म्हणजे तुमच्या भाऊजींना त्यांची इच्छा आहे की मी बस चालवावी. म्हणजे असं नाही शिकावी मी बस, म्हणजे फक्त डायरेक्ट चालवावी असं नाही. की त्यांचं मत असं आहे की माहिती तरी पाहिजे, यायला तरी पाहिजे की एमर्जन्सी कधी पण काही पण काम पडू शकतं. तर मग त्याच्यामुळे तू शिकून घे. तर माझ्या दादांना, ताईंना, माझ्या इन्स्टा फॅमिलीला, सर्व माझी फॅमिलीच आहात तुम्ही. तर त्यांना मला असं विचारायचं आहे की कोणाकोणाला वाटते मी बस शिकावी. तर तुमच्या 1000 जर कमेंट आल्यानं, मला माहिती 1000 कमेंट काही येत नाहीत, 1000 जर कमेंट आल्या तर तुमच्या भाऊजीची इच्छा मी पूर्ण करीन. खरं शिकन, कारण की मनाला ठरवलं तर माणूस शिकू शकतोय. असं नाही, आपलं मनाचे आपल्या स्वतःवर असते अवलंबून. की आपण जर जिद्द ठेवली की मी हे करू शकते तर करू शकते. तर मग जर तुमच्या 1000 कमेंट आल्या तर मी शिकणार. मला माहिती तुमचा काही फायदा नाही आहे, पण तरी पण तुम्ही आमची फॅमिलीच आहात म्हणून मी तुम्हाला विचारते आहे. तर मग तुमच्या भाऊजीची इच्छा पूर्ण करायची की मला तर भीती वाटते जास्त, पण तरी पण पहा आता कमेंट आल्या तर ठीक आहे. काय तुमचं काय मत आहे? माझं मत शिकायला पाहिजे, कारण कसं असतं सगळं लेडीज गाडी चालवते. गाडी चालवणं हे अवघड नाही, फक्त माणसाची मनामध्ये जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि शिकण्याची इच्छा पाहिजे. सगळ्या गोष्टी शिकू शकतं माणूस. अशी कोणतीच गोष्ट नाही की माणूस शिकवत नाही. माणूस म्हणजे बरेच असे लेडीज सिटी बस चालवतात, त्याच्यानंतर मोठमोठ्या ट्रॅव्हल्स चालवतात, त्याच्यानंतर बस चालवतात. माझे छोटे छोटे लेकरं आहेत, मला भीती वाटते. माझे छोटे छोटे लेकरं आहेत, माझ्या मागे कोण आहे माझ्या लेकराला जीव लावणार सांगा बरं. तसं नसतं. मला काय झालं तर माणूस हा कधीच असं नाही गैरसमजायचं की गाडी चालवली म्हणजे माणूस मरतो म्हणून. गाडी चालवणं मरत नसतं माणूस. गाडी चालवता कशी आणि तुमची गाडी तुमच्या नियंत्रणामध्ये पाहिजे, त्यावेळेस तुम्ही सक्सेस गाडी चालवू शकता. गाडी चालवताना डोक्यामध्ये काही विचार नाही पाहिजे, तुमचं कोणतं वेगळी लक्ष नाही पाहिजे. आणि घरचा जो ताण असतो, घरच्या बायकोचा जो भांडण असतो किंवा बसमध्ये बसतात ते सोडून द्यावं लागते. काहीच नाही विचार डोक्यात करायचे, ओनली कॉन्सन्ट्रेशन. आणि जर एखादा व्यक्ती जर रॉंग साईडनं आला तर त्याला बाबा म्हणायचं तू जा, तुला अर्जंट असेल तर. मला काही अर्जंट नाही, कारण काय होतं आपलं ओव्हर कॉन्फिडन्स किंवा एक्साइटेड होऊन ती गाडी आपण वरती करायला बघतो, त्यावेळेस गाडीचा आपला 100% ऍक्सिडेंट होतो. त्यावेळेस काळजीपूर्वक आणि कधीच कोणाला ओव्हरटॅक करायच्या नादामध्ये जायचं नाही. बस एवढंच आहे माझं. इंटरनेट ना मोबाईल ना जेवण ना काही जेवण पण नाही करायचं. नाही जेवायला तुमच्या रूम मध्ये ताट देणार, शिळपात जे आहे ते काही ते खायचं आणि झोपायचं. पहाटे तुम्ही ऐका ना, किती तास झोपता तुम्ही पहाटे?